एक राजकीय आणि सामाजिक क्रांती करणारे कैलासवासी सुंदररावजी सोळंके साहेब यांच्या जयंती हा दुग्ध शर्करा योग आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि आदरणीय साहेबांची जयंती त्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळावा कार्यक्रमामध्ये आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मोहन काका, आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब, वीरेंद्रदादा, व्यासपीठावरील प्रमुख सर्व मान्यवर व्यक्ती, इफ्को नेटाफेम कंपनीचे सर्व पदाधिकारी, कृषी विभागाचे पदाधिकारी, कारखान्याचे सर्व पदाधिकारी, त्यात संचालक असतील, ऊस विकास अधिकारी असतील, शेतकी अधिकारी असतील, इतर सर्व कर्मचारी आणि समोर उपस्थित असणारे सर्व ऊस बागायतदार. आज दोन गोष्टीबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी ही आपल्याला करायची आहे. का करायची आहे ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आहे ती करत असताना महाराष्ट्र शासनाचं त्यामध्ये जे सहकार्य आहे, जे महाराष्ट्र सरकारने जी ही योजना आणलेली आहे त्या योजनेअंतर्गत आपण कशा पद्धतीनं काम करणार आहोत, या दोन गोष्टींचा मी आज उहापोह करणार आहे. मी प्रेझेंटेशन आणलेलं आहे, तुम्हा सगळ्यांना ते प्रेझेंटेशन पाहता येईल. त्या अनुषंगाने मी तुमच्याशी खाली येऊन संवाद साधणार आहे. लास्ट साईड घ्या. लास्ट का करायची? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI टेक्नॉलॉजी आपल्याला करायची आहे. तर का करायची आहे? आता बऱ्याच गोष्टीवरती इथं चर्चा झाली. इफ्कोचे साहेब यांनी सांगितलं की जमीन आपली खराब होत चाललेली आहे. का खराब होत चाललेली आहे जमीन? तर आपण चुकीच्या पद्धतीनं व्यवस्थापन करतोय. चुकीच्या पद्धतीनं व्यवस्थापन म्हणजे काय? त्याच्यामध्ये दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे रासायनिक खतांचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर. आपण माती परीक्षण करत नाही. आपली माती कोणत्या प्रकारची आहे, आपण ऊस लावत असताना कोणत्या हंगामामध्ये ऊस लावतोय, अडसाली आहे, पूर्व हंगाम आहे की सुरू आहे. त्यानंतर जे आपण ऊस जात लावतोय त्या ऊस जातीला आवश्यक असणारे अन्नघटक, जमिनीमध्ये उपलब्ध असणारे अन्नघटक याचा विचार न करता आपण रासायनिक खतांचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर करतोय. आता प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे किती नक्की? तर समजा तुम्हाला 100 किलो नत्र, स्फुरद, पालाश रासायनिक खतं टाकायचे आहेत, तर शेतकरी काय करतो, याच्यामधला जवळजवळ 60-65 किलो किंवा टक्के फक्त युरियाचा वापर करतो, की जो युरिया ऊस पिकाला जास्त प्रमाणामध्ये आवश्यक नाही किंवा तो जमिनीमध्ये जास्त वेळ राहू शकत नाही, तो उपलब्ध होऊ शकत नाही. किंवा स्फुरदयुक्त खत असतील किंवा पालाशयुक्त खत असतील, हे उपलब्ध करून देण्यासाठी जमिनीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे की जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे याच्यावरती आपली जमीन किती सजीव आहे हे अवलंबून असतं. म्हणजे जी रासायनिक खतं आपण जमिनीमध्ये टाकतो, या रासायनिक खताचं उपलब्ध खतामध्ये म्हणजे युरियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये होण्यासाठी, स्फुरद असेल त्याचं रूपांतर उपलब्ध अन्न घटकामध्ये होण्यासाठी काही ठराविक कालावधी लागतो. युरियाचं रूपांतर व्हायचं असेल तर जनरली 6-7 दिवसाचा कालावधी लागतो. सिंगल सुपर फॉस्फेट उपलब्ध व्हायचा असेल तर 25 ते 30 दिवसाचा कालावधी लागतो. MOP पालाश किंवा पोटॅश आपण म्हणतो, त्याची उपलब्धता व्हायची असेल तर आपल्याला 30 ते 70 दिवसाचा कालावधी लागतो. आणि हे उपलब्ध करून देण्याचं काम असतं जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीवाणू. आता जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणू कधी जास्त असतील तेव्हा त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असेल तर. आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्राचा जर विचार केला सर्वसाधारणपणे तर 0.3 ते 0.4% सेंद्रिय कर्ब आहे. आणि आपल्या ऊसाचं उत्पादन प्रति एकरी 30 ते 35 टनच आहे. म्हणजे लक्षात घ्या, सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये जेवढा जास्त तेवढं त्या जमिनीमध्ये ऊसाचं किंवा दुसऱ्या कुठल्याही पिकाचं उत्पादन हे जास्त असतं. ऊसाचं उत्पादन सर्वस्वी 100% हे सेंद्रिय कर्बावरती अवलंबून आहे. 0.8% सेंद्रिय कर्ब आहे. त्या जमिनीमध्ये 80-85 टन ऊसाचं उत्पादन सहज येऊ शकतं किंवा नियोजन केलं तर त्या जमिनीमध्ये एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन हे सहज शक्य होतं किंवा सहज येतं. आता ज्या शेतकऱ्यांचं 100 टन ऊसाचं उत्पादन आलेलं आहे त्या सर्वांच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा 0.8 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे लक्षात घ्या, सेंद्रिय कर्ब जेवढा जमिनीमध्ये आहे तेवढंच ऊसाचं उत्पादन येतं असं कधीच होणार नाही. 0.30% सेंद्रिय कर्ब आहे आणि 100 टन ऊसाचं उत्पादन आलं असं अजिबात होणार नाहीये. म्हणजे जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब ह्याच्यावरती रासायनिक खतांची कार्यक्षमता अवलंबून असते. म्हणजे साहेबांनी सांगितलं की 20-25% फक्त युरियाची कार्यक्षमता आहे. 1970 सालामध्ये ही कार्यक्षमता 60% होती. आता किती आहे ते 25 ते 30% आहे. सिंगल सुपर फॉस्फेट, मी तर नेहमी ग्रामीण भाषेमध्ये सांगतो शेतकऱ्याला, सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे काय आहे, आपल्या भाषेमध्ये मसोबा.
म्हणजे तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट जिथं टाकलं ना तिथंच तो थांबतो किंवा तिथंच तो काय होतो फिक्स होतो, तो पिकाला उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे तो सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला मुळाच्या सानिध्यामध्ये देणं आवश्यक आहे. MOP किंवा पालाश आहे हा सुद्धा मातीमध्ये फिक्स होतो. आता आपल्या माजलगावची जर आपण माती पाहिली, आपला कसं आहे गोदावरीचा पट्टा आहे सगळा, मध्यम ते खोल काळी जमीन आहे आपली, बरोबर आहे ना. मुरमाड जमिनीचं प्रमाण कमी आहे. आपला जर सामू मातीचा पाहिला 7.5 ते 8.2 किंवा अगदी 8.5 पर्यंत आता सामू pH वाढतोय. याला कारण आहे की जमिनीमध्ये आपण रासायनिक खतांचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर करतो आणि दुसरं कारण आहे पाण्याचा अतिवापर. आता पाणी हे खूप गमतीचं आहे बघा, लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण शेताला पाणी देतो, लक्षात घ्या पाणी शेताला द्यायचा का पिकाला द्यायचा हे पहिल्यांदा आपल्याला ठरवलं गेलं पाहिजे, बरोबर आहे ना. आता समजा तुम्ही एखाद्या पाहुण्याकडे गेला आणि पाहुण्यांनी पाणी दिलं तुम्हाला, बरोबर आहे, ग्लासनी पाणी दिलं तुम्ही व्यवस्थित पाणी पेचाल, तांब्यानी पाणी दिलं तुम्ही व्यवस्थित पाणी पेचाल. त्या पाहुण्यांनी घागर तुमच्या तोंडावर उपडी केली तर काय होईल? पाणी पिता येईल का? नाही येणार, बरोबर आहे ना. तशा पद्धतीचं आपण पाणी देतोय किती, आवश्यकता किती आहे आणि पाणी देतोय किती. पाणी हे खूप गमतीचं आहे. पाणी काय होतं, ज्यावेळेस मातीमध्ये झिरपतं पाणी त्यावेळेस ते पाणी काय असतं, एकटं जातं पाणी. आणि ज्यावेळेस तापमान वाढतं, बरोबर आहे, तापमान वाढलं की काय होतं, हे पाणी केशाकर्षण पद्धतीनं वरती येतं आणि वरती येत असताना जमिनीमधले सगळे क्षार काय करतं, हे वरती घेऊन येतं आणि वरती हा सगळं क्षार काय होतो, जमा होतो, पांढरा थर जमा होतो. जो पांढरा थर आपल्याला डोळ्याने दिसतो ती जमीन असते क्षारपड जमीन. म्हणजे त्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढतं. क्षारांचं प्रमाण वाढलं की मातीमध्ये 3 गुणधर्म महत्त्वाचे असतात: भौतिक गुणधर्म, जैविक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म. भौतिक गुणधर्म म्हणजे आपण फिजिकल फिटनेस जे म्हणतो आपण, तो मातीचा फिजिकल फिटनेस. माती ही सजीव गोष्ट आहे, लक्षात घ्या. मातीमध्ये येणारे पीक सजीव आहे. मातीचा फिजिकल फिटनेस एकदा खराब झाला तर हे क्षार काय होतात, मातीच्या कणांना घट्ट धरून ठेवतात. मातीच्या कणांना घट्ट धरून ठेवलं की मातीच्या कणामध्ये जी पोकळी आहे, जी हवा आहे, त्या हवेचं प्रमाण कमी होतं, माती कठीण होते. सोडियम जमिनीमध्ये वाढला की माती एवढी कठीण होते की त्या मातीमध्ये सहजासहजी कुठलाही नांगर चालत नाही. त्या मातीमध्ये आपल्या ग्रामीण भाषेमध्ये येडी बाबळ सुद्धा उगवत नाही, अशा पद्धतीची माती तयार होते. मग अशा जमिनीमध्ये मुळांची वाढ ही चांगल्या पद्धतीने होत नाही. त्यामुळे आपल्याला अपेक्षित ऊसाचं उत्पादन असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही पिकाचं उत्पादन असेल, हे उत्पादन आपल्याला येत नाहीये. त्यामुळं पाणी देत असताना पाहिजे तेवढंच पाणी, जे साहेबांनी सांगितलं ड्रीप सिस्टीम, ठिबक सिंचन. ठिबक सिंचनचा एवढा एक फायदा महत्त्वाचा आहे की पाण्याची बचत होते, रासायनिक खताची बचत होते, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे अन्नघटकाचं शोषण करायचं आहे, पाण्याचं शोषण करायचं आहे. मातीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वापसा परिस्थिती मातीमध्ये असली पाहिजे, बरोबर आहे. तुमची खोल काळी माती आहे, पाणी दिलं एकदा किंवा पाऊस आला 20-25 दिवस आपल्या मातीला वापसा येत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये त्या मुळांकडून अन्न घटकाचं किंवा पाण्याचं शोषण होत नाहीये. ती पिकं काय होतात, पिवळी पडतात, त्या पिकांची वाढ खुंटते. आणि अशा परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की निचरा प्रणाली जमिनीमध्ये असली गेली पाहिजे. मी नेहमी उदाहरण देतो, आपण सजीव आहे, माती सजीव आहे. आपला निचरा 1 आठवडा थांबला तर काय परिस्थिती होते बघा, तशा पद्धतीची परिस्थिती ह्या मातीमध्ये निर्माण होते. त्यामुळं अन्न घटकाचं, पाण्याचं शोषण चांगल्या पद्धतीनं व्हायचं असेल, आपल्या जमिनीमध्ये अन्न घटक किती उपलब्ध आहेत, हंगामानुसार, जातीनुसार आपल्याला किती रासायनिक खतं द्यायची आहेत आणि पाण्याची किती आवश्यकता आहे, त्या अनुषंगाने आपल्याला त्या जमिनीमध्ये ऊस पिकाचं नियोजन करायचं आहे. आणि हे नियोजन करत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली ही आता एक वरदान शेतकऱ्यांना ठरत आहे. कृषी विज्ञान केंद्र असेल बारामतीचं, तिथं ह्याच्यावरती रिसर्च झालेला आहे. तोच रिसर्च आम्ही आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये करत आहे. त्याच्या पुढची स्टेज किंवा पुढची पायरी आहे. पुढची पायरी अशी आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स असतात. सेन्सर्स म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश जमिनीमध्ये किती आहे हे सांगणारे सेन्सर आहेत. जमिनीमध्ये ओलावा किंवा पाणी किती आहे हे सांगणारे सेन्सर्स आहेत. तिथं एक हवामान केंद्र बसवलेलं असते. त्या हवामान केंद्रामधून आपल्याला तापमान किती आहे, हवेमध्ये आर्द्रता किती आहे, पाऊस पडला असेल किंवा पाऊस किती पडलेला आहे त्याचं सगळं मोजमाप असेल. अशा प्रकारच्या 12 गुणधर्म, 12 जे गुणधर्म आहेत हवेबद्दलचे त्या वेदर स्टेशन किंवा हवामान केंद्रामधून आपल्याला भेटतात. जमिनीमध्ये आपण मॉइश्चर सेन्सर म्हणजे ओलावा सेन्सर लावतोय, सगळे अन्न घटक किती आहेत ते सांगणारे सेन्सर लावतोय. आणि या अनुषंगाने जमिनीचा आणि हवेचा हा सगळा ताळमेळ लावून आपण जातीनुसार, मातीच्या प्रकारानुसार रासायनिक खतं उपलब्ध किती आहेत आणि द्यायचे किती आहेत, त्या अनुषंगाने हवामान कोणतं आहे, हवामान पाऊस काळ जास्त झालेला आहे, मग अशा कालावधीमध्ये किंवा तापमान जास्त वाढलेलं आहे, अशा कालावधीमध्ये कुठल्या प्रकारचे रोग किंवा कुठल्या प्रकारच्या किडी त्या ऊसामध्ये येऊ शकतात, त्या अनुषंगाने तशा आगाऊ सूचना आपल्याला मोबाईलद्वारे काय होतात, मिळतात.
आता हे आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं जो रिसर्च किंवा तंत्रज्ञान आहे ते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्याच्या पुढे जाऊन काय करणार आहे की या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक करणार आहे. ऑटोमॅटिक म्हणजे काय की समजा जमिनीमध्ये तुमचं समजा 2 एकराचं क्षेत्र आहे. 2 एकराच्या क्षेत्रामध्ये समजा अर्ध्या एकरामध्ये नत्राची कमतरता आहे. तो नत्राची कमतरता सेन्सरमधून काय होणार आहे आपल्याला समजणार आहे. आपल्या मोबाईलवरती काय होणार आहे तो मेसेज येणार आहे की या भागामध्ये नत्राची कमतरता आहे. आणि ऑटोमॅटिक सिस्टीम अशी आहे की तिथं नत्र, स्फुरद, पालाश हे सगळे अन्नघटक किंवा हे सगळे खतं तिथं असणार आहेत. आणि ऑटोमॅटिक काय होणार आहे तेवढ्या भागापुरतंच वॉल काय होणार आहे ओपन होणार आहे आणि तेवढ्या भागापुरतंच नत्र तिथं जाणार आहे. की स्फुरद असेल किंवा पालाश असेल जेवढे अन्नघटक कमी जास्त आहेत त्या अनुषंगाने ऑटोमॅटिक म्हणजे तो मेसेज सुद्धा तुम्हाला येणार आहे. म्हणजे भविष्यात जसं ऊस बागायतदार आहे ना, ऊस बागायतदाराकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा आहे ही आळसाची शेती आहे. ह्याच्या पुढं काय करणार आहे आपण ही तंत्रज्ञानाची शेती जी आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्याच्या पद्धतीने त्यामध्ये कशा पद्धतीने हे आधुनिक तंत्रज्ञान आणता येईल. तुम्हाला घर बसल्याच ऊसाची शेती करणार ऊसाची शेती आता भविष्यामध्ये करणं शक्य होणार आहे. अगदी तुम्हाला मेसेज येणार मोबाईलवरती की बागायतदार ऊसाला पाणी देऊन झालेलं आहे तुम्ही आराम करा. किंवा नत्र, स्फुरद, पालाश ज्या भागामध्ये कमी जास्त आहे त्या भागामध्ये खतांचं व्यवस्थापन झालेलं आहे. अशा पद्धतीचं आपण काय करतोय पुढे त्यामध्ये जे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञान विकसित करतोय. तर या अनुषंगाने काय केलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे यांनी काय केलेली स्कीम 2025 ते 29 या कालावधीमध्ये काय केलं त्याची नियोजन केलेलं आहे. 2025 पासून 2029 पर्यंत त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये वेगळी तरतूद सुद्धा केलेली आहे की उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या शेतामध्ये कमीत कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन किंवा दुसऱ्या कुठल्याही पिकाचं उत्पादन असेल ते उत्पादन काढायचं हा पहिला उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश आहे की मातीचं आरोग्य हे चिरकाल टिकवायचं आहे आणि चिरकाल टिकलं गेलं पाहिजे. मातीचं आरोग्य व्यवस्थित राहिलं तरच काय होणार आहे पुढच्या पिढ्यांसाठी जमीन ही चांगल्या पद्धतीने राहणार आहे आणि पिकांचं उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीने येणार आहे. तर याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 25,000 रुपये ऊस पिकाबद्दल सांगतोय हेक्टरी 25,000 रुपये खर्च येणार आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की एक हवामान केंद्र ते दाखवा पुढं तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसतं बघा. 25,000 रुपयाचा जो काय खर्च आहे तो खर्च अशा पद्धतीनं डिवाइड केलेला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे 9,000 आहेत, साखर कारखान्याचे आहेत 6,750 आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तुम्हाला 9,250 रुपये देणार आहे. असा सगळा टोटल जो आहे हा 25,000 रुपयाचा हेक्टरी खर्च आहे. याच्यामध्ये हवामान केंद्र असणार आहे. हवामान केंद्राच्या 5 किलोमीटर परिसरामध्ये जेवढे शेतकरी येतात तेवढे शेतकरी त्यामध्ये भाग घेऊ शकतात. जे हवामान केंद्र आपण बसवणार आहे त्या हवामान केंद्राच्या 5 किलोमीटर परिसरामध्ये जेवढे शेतकरी आहेत ते सगळे शेतकरी या योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकतात, भाग सहभाग घेऊ शकतात. त्याच्यामध्ये एक जे युनिट ठरलेलं आहे हे युनिट आहे 2.5 एकराचं. अशा पद्धतीनं 25 शेतकरी एकत्र आले किंवा 30 शेतकरी एकत्र आले त्यांचा जेवढा एरिया होईल तेवढा एरिया हा एक हवामान केंद्रामध्ये येणार आहे. हवामान केंद्रामधून जो काय मेसेज येणार आहे तो मेसेज तुमच्या मोबाईलला येणार आहे. प्रत्येकाच्या शेतामध्ये आर्द्रता मापक किंवा त्याला सॉइल मॉइश्चर सेन्सर मातीमध्ये आर्द्रता किती आहे किंवा पाणी किती आहे हे मोजणारं सेन्सर प्रत्येकाच्या शेतामध्ये सेपरेट बसणार आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला आपल्या मातीच्या प्रकारानुसार आपल्या मातीच्या जे अन्नघटक मातीमध्ये उपलब्ध आहेत आपल्या व्हरायटी जातीनुसार किती प्रकारचे अन्नघटक किंवा कुठल्या प्रकारचे रासायनिक खतं म्हणजे जमीन वेगवेगळ्या प्रकारची असेल, जमीन क्षारपड आहे, जमीन चोपण आहे, जमीन चुनखडीची आहे, या प्रत्येक जमिनीसाठी रासायनिक खतं ही वेगवेगळी असतात. कुठलीही खतं सगळ्या जमिनीला सारखी जसा आजार वेगळा आहे त्या पद्धतीनं उपचार किंवा औषधही वेगवेगळे असतात तशा पद्धतीनं जमीन वेगवेगळी आहे, रासायनिक खतं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्या अनुषंगाने तो मेसेज तुम्हाला मोबाईलवरती येणार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला कार्य करायचं आहे. तर हे करत असताना ही अशा प्रकारचं हवामान केंद्र आहे. त्याच्यामध्ये अगदी वाऱ्याचा वेग आहे, वाऱ्याची दिशा आहे, पाऊस आहे, तापमान आहे, हवेमधली आर्द्रता आहे, जमिनीमधलं 15 आणि 20 सेंटीमीटर मधले जे सॉइल मॉइश्चर आहे किंवा मातीमध्ये असणारं जे पाणी आहे ते सुद्धा काय केलं जातं त्याची माहिती दिली जाते. पाणी दिल्यानंतर तुम्हाला परत किती दिवसांनी पाणी द्यायचं आहे तो मेसेज येतो. रासायनिक खतामध्ये कुठल्या भागामध्ये रासायनिक खतांची कमतरता आहे त्या प्रकारचा मेसेज येतो. आणि पाणी कुठल्या भागामध्ये देणं आहे, कमी आहे किंवा जास्त आहे अशा सगळ्या विषयासंदर्भात काय होतं मेसेज आपल्याला मोबाईलवरती येतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे काम करायचं आहे. याचा फायदा एक होणार आहे. एक म्हणजे ऊसाचं उत्पादन आपलं 30 ते 40% पर्यंत वाढणार आहे.
दुसरी गोष्ट, आपल्याला मातीचं आरोग्य हे चांगल्या पद्धतीनं चिरकाल व्यवस्थित टिकणार आहे. तिसरी गोष्ट आहे की आवश्यक तेवढेच रासायनिक खतं आपल्याला तिथं देता येणार आहे, त्यामुळे रासायनिक खतामध्ये बचत होणार आहे. आवश्यक तेवढंच पाणी आपण देणार आहे, त्यामुळं पाण्याची त्या ठिकाणी बचत होणार आहे. आणि वापसा परिस्थिती चांगली राहिल्यामुळं निश्चित त्या ठिकाणी ऊस पिकांच्या मुळांची वाढ चांगल्या पद्धतीनं होऊन जे अन्न घटक आहेत किंवा जे पाणी आहे चांगल्या प्रकारे शोषण होऊन आपल्याला तिथं निश्चित ऊसाचं उत्पादन हे 100 टन किंवा त्यापेक्षाही जास्त आपल्याला त्या भागामध्ये मिळणार आहे. अशा पद्धतीचा रिझल्ट आपलं जे कृषी विज्ञान केंद्र आहे बारामती, तिथं अशा पद्धतीचे रिझल्ट आलेले आहेत. 86-032 असेल, 265 असेल. त्यांनी वेगळ्या प्रकारच्या 6 जातींची तिथं लागण केली होती. तशाच पद्धतीचा आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये 6 जातीवरती ह्याच्यावरती प्रयोग करतोय. ह्याचे निष्कर्ष आपल्याला 1-2 वर्षानंतर आपल्याला त्याचे मिळणार आहेत की जे आपण म्हणतोय ऑटोमॅटिक सगळ्या सिस्टीम झाल्या पाहिजेत, त्या दृष्टीनं आपण त्यावरती काम करतोय. तो एक रिझल्ट तुम्हाला 2 वर्षामध्ये येईल. आता हे सगळं करत असताना सर्वात महत्त्वाचा भाग आहे की याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी जो साखर संघ आहे, त्यानंतर विस्मा वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन विस्मा असेल किंवा नॅशनल फेडरेशन असेल आणि आपला जो सहकारी साखर कारखाना आहे किंवा खाजगी कारखाना आहे, या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला ही योजना पुढे न्यायची आहे. हे करत असताना जो आपला साखर संघ असेल किंवा जो आपला सहकारी साखर कारखाना आहे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून आपल्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे जे वेदर स्टेशन किंवा हवामान केंद्र आहे, एक मिनिट जरा थोडं लक्ष द्या. तुमचा आवाज येतोय मला की माझा आवाज वाढवावा लागतोय मला परत? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट याच्यामध्ये हवामान केंद्र आणि जे मॉइश्चर सेन्सर आहे याच्यावरती खर्च करणार आहे. आणि जे काही तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये उपग्रहाद्वारे त्या ऊस पिकाची मापणी मोजणी केली जाणार आहे किंवा रोग किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा होणार आहे किती प्रमाणात झालेला आहे, या सगळ्या गोष्टीचं मोजमाप हे उपग्रहाद्वारे होणार आहे. म्हणजे रिमोट सेन्सिंग आपण त्याला म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी हे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती म्हणजे कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या माध्यमातून तो मेसेज किंवा ते माहिती तुमच्यापर्यंत येणार आहे. म्हणजे VSI आणि KVK बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत काय होणार आहेत त्या पोहोचणार आहेत. त्या अनुषंगाने हे दोघंही एकत्र काम करत आहेत. या दोघांमध्येही आणि जे विस्मा सांगितलं मी किंवा नॅशनल फेडरेशन सांगितलं, या चौघांमध्ये सामंजस्य करार झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने हे अडसाली ऊस जे आहे 2025 मधलं अडसालीत जे लागण आहे तिथून ही योजना काय झालेली आहे पुढे सुरू झालेली आहे. आता जवळजवळ 4,500-5,000 शेतकऱ्यांची त्यामध्ये नोंदणी आहे. आणि ही योजना फक्त 10,000 शेतकऱ्यांसाठीच आहे, लक्षात घ्या. म्हणजे 9,250 वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे फक्त 10,000 शेतकऱ्यांसाठीच देणार आहे. आणि भविष्यामध्ये काय होणार आहे, ही कृत्रिम बुद्धिमत्ता हे जे तंत्रज्ञान आहे हे सर्व पिकांसाठी, म्हणजे हे जसं आपलं मोबाईल बरोबर आहे ना, मोबाईल जसं आपलं एक आपल्या दैनंदिन जीवनामधलं एक आपला मित्र बनलेला आहे. सकाळपासून बरंचसं त्या मित्रावरती चर्चा झालेली आहे. तसं ही कृत्रिम बुद्धिमत्ता सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला आपल्या ऊस पिकामध्ये किंवा दुसऱ्या इतर कोणत्याही पिकामध्ये ह्याच्या माध्यमातूनच आपल्याला पुढे जावं लागेल की जेणेकरून आपल्याला प्रत्येक पिकाचं उत्पादन जे आहे हे प्रति एकर किंवा प्रति हेक्टर आपल्याला उत्पादन हे वाढवण्यामध्ये हे आपल्याला क्रांती घडवण्यासाठी हे कृत्रिम बुद्धिमत्ता हे आपल्याला मदत करणार आहे. पुढे घ्या जरा पाठीमागं ऊस रोपांचं. आता हे कृत्रिम बुद्धिमत्ता ही योजना करत असताना ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे माती परीक्षण. आता कृषी विभाग असेल, कृषी विद्यापीठ असतील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, बऱ्याचशा कृषी विभागामध्ये काम करणारे जे लोक आहेत हे माती परीक्षण करण्यामध्ये शेतकऱ्यांना जे प्रोत्साहन किंवा जे सांगण्याचं जे काम करतायत, पण तेवढ्या प्रमाणामध्ये आणखीन शेतकरी माती परीक्षणाकडे दुर्लक्ष करतायत. म्हणजे ऊस शेती किंवा दुसऱ्या कुठल्याही पिकाची शेती करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की माती परीक्षण केलं गेलं पाहिजे. माती परीक्षण ही काळाची गरज आहे. कारण जसे आजार वेगवेगळे आहेत तसं औषध वेगळे असतात, त्या पद्धतीनं मातीचा प्रकार वेगवेगळा आहे. मातीमध्ये क्षारांचं प्रमाण किती आहे, मातीमध्ये अन्नघटक उपलब्ध किती आहेत, मातीचा सामू किती आहे, मातीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सेंद्रिय कर्ब किती आहे, चुनखडी किती आहे मातीमध्ये, या अनुषंगाने रासायनिक खतांची मात्रा किंवा रासायनिक खतं कोणत्या प्रकारची वापरावी लागतात, मातीला कोणता आजार झालेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला उपचार करायचा आहे, ही सगळी माहिती या माती परीक्षणानुसार भेटते.
माती परीक्षण करत असताना दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मातीचा नमुना हा तिरक्या किंवा झिगझॅग पद्धतीनं घेणं अपेक्षित आहे. बरेच शेतकरी चुकीच्या पद्धतीनं मातीचा नमुना घेतात, 4 कोपरा आणि मधलं. ही चुकीची पद्धत न वापरतात तिरक्या किंवा झिगझॅग पद्धतीनं मातीचा नमुना घेऊन तो चांगल्या प्रयोगशाळेमध्ये जर आपण पाठवला तर निश्चित त्या प्रयोगशाळेमधून जो रिपोर्ट येणार आहे त्या रिपोर्टच्या आधारे आपल्याला रासायनिक खतांचं नियोजन हे आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीनं करता येणार आहे. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट आहे कृत्रिम बुद्धिमत्ता करत असताना ऊस पिकाची लागण जी आहे ही रोपांनी करायची आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपण कांडी दाबली, कांडीमधून जे काय उगवण होणार आहे ही उगवण जवळजवळ 60-65 जास्तीत जास्त 70% पर्यंत असते. आपल्याला एका एकरामध्ये कमीत कमी 40,000 ऊसांची संख्या भेटली गेली पाहिजे. 40,000 ऊसांची संख्या एका एकरामध्ये भेटली. एक ऊस 1 किंवा 1.5 किलोचा भरला म्हणजे एका ऊसाचं वजन किती आहे त्याच्यावरती त्या एका एकरामधून आपल्याला किती टन ऊसाचं उत्पादन येणार आहे हे अपेक्षित आहे. म्हणजे एक ऊस आपल्याला 1.5 किलोचा किंवा 2 किलोचा भरला तर निश्चित आपल्याला 80 टन ऊसाचं उत्पादन त्या एका एकरामध्ये शक्य होतं. आता कसं असतं की ज्यावेळेस आपण ऊस लागण करत असतो 4 महत्त्वाच्या अवस्था असतात. उगवण अवस्था 35 दिवसापर्यंत उगवण अवस्था असतात. 35 दिवसानंतर 120 दिवसापर्यंत फुटवे फुटण्याचा कालावधी असतो. आता ह्या प्रत्येक कालावधीमध्ये जर हवामानामध्ये बदल झाला, आपण चांगल्या पद्धतीचं बेणं नाही वापरलं, चांगल्या शाश्वत नर्सरीमधून जर आपण रोप नाही आणलं तर आपलं काय होतं तिथं ऊसाचं उत्पादन हे 30-35% तिथंच काय होतं आपलं कमी होतं. त्यामुळे ऊस लागण करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की खात्रीशीर ऊस बेण्याचा वापर करायचा. खोडव्याचं किंवा निडव्याचं सुद्धा बरेच शेतकरी आणखीन वापर करतात. तर तशा पद्धतीचा वापर न करता जे आपण पायाभूत जे आपण म्हणतो 3 टायर सिस्टीम जे म्हणतो तशा पद्धतीचं जर आपण ऊसाची लागण केली, त्या पद्धतीचं चांगलं बेणं वापरलं, चांगल्या सर्टिफाईड नर्सरीमधून जर आपण रोपं आणली आणि त्या रोपांची लागण केली, मातीच्या प्रकारानुसार सरी पाडली, मातीच्या प्रकारानुसार 2 रोपामधलं अंतर जर आपण व्यवस्थित ठेवलं, फुटव्यांची संख्या किती येणार आहे त्या पिकाला त्या अनुषंगाने जर आपण अंतर ठेवलं तर निश्चित त्या मातीमध्ये त्या जमिनीमध्ये ऊस पिकाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं. 40,000 ऊसांची संख्या त्या जमिनीमध्ये आपल्याला सहज मिळू शकते. त्यानंतरचं अवस्था असते की जी आपण म्हणतो वाढीची अवस्था. ही वाढीची अवस्था 270 दिवसापर्यंत असते. 270 दिवसाच्या पुढं काय होतं, ऊसामध्ये साखर तयार होते. ही साखर पानामध्ये तयार होते आणि साखर परत कांडीपर्यंत वाहून आणली जाते. आणि जे 17 प्रकारचे अन्नघटक आहेत त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन जे मुख्य अन्नघटक आहेत, हे अन्नघटक आपण कुठल्याही रासायनिक खतामधून देऊ शकत नाही किंवा देत नसतो. ते पीक काय करतं, हवेमधून पाण्यामधून ते घेतं. फक्त 4% नियोजन आपल्याला करायचं आहे. हे 4% नियोजन करत असताना आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला पाहिजे. तेव्हा नत्र गेलं, स्फुरत गेलं, पालाश गेलं तर निश्चित त्या ऊस पिकामध्ये सगळ्या प्रकारचं अन्नघटकाचा जो बॅलन्स म्हणतो आपण, तो बॅलन्स आपल्याला साधला जातो. तो बॅलन्स साधायचा असेल तर माती परीक्षण करणं गरजेचं आहे. कारण जे रासायनिक अन्नघटक आहेत किंवा हे जे सगळे अन्नघटक आहेत, या अन्नघटकामध्ये एक सर्वात महत्त्वाचा संबंध असतो, भाऊबंदकी. आपल्या भाषेमध्ये भाऊबंदकी म्हणजे काय, आपलं बघा एका भावकीमध्ये एखादं चांगलं झालं की दुसऱ्याला बघवत नाही ना. तशा पद्धतीचं तुम्ही युरियाचा वापर जास्त केला तर तुमचं स्फुरद असेल किंवा कॅल्शियम मॅग्नेशियमचं शोषण कमी होतं. तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट शेतामध्ये जास्त वापरलं किंवा चुनाच्या खतामध्ये जास्त आहे, कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो आपण, ते जास्त असेल, अशा पद्धतीची खतं वापरली तर आयर्न किंवा लोह ह्या अन्नघटकाची, झिंक या सूक्ष्म अन्नघटकाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे एक अन्नघटक जास्त वापरलं किंवा एक रासायनिक खताचा वापर जास्त पद्धतीने आपण केला तर त्याचा जो परिणाम आहे ह्या दुसऱ्या अन्नघटकावरती होत असतो. त्यामुळे हा सगळा बॅलन्स साधायचा असेल आपल्याला, हा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल तर निश्चित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आणि जेणेकरून आपल्याला मातीचं आरोग्य शाश्वत आणि व्यवस्थित चिरकाल टिकवून आपल्याला ऊस पिकाचं उत्पादन घ्यायचं आहे. पुढे घ्या, थोडं घ्या, पुढे घ्या. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असताना कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी तुम्हाला ऊसाचं बेणं निवडण्यापासून रोग किडींचा प्रादुर्भाव कधी होणार आहे, किती प्रमाणामध्ये होणार आहे, त्या तिथपर्यंत अगदी ऊस पिकाचं तोडणी करण्यापर्यंत हे कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आणि हा सगळा मेसेज काय होणार आहे, आपल्याला आपल्या मोबाईलवरती घर बसल्या भेटणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या भागामध्ये जाऊनच फक्त तेवढी कृती करायची आहे. भविष्यामध्ये बघा कृत्रिम बुद्धिमत्ता एवढी प्रगत होणार आहे की अगदी ऊस तोडायला सुद्धा तुम्हाला रोबोट वगैरे भविष्यामध्ये दिसतील. आता बाहेरच्या पाश्चिमात्य कंट्र्यामध्ये असतील टोमॅटो किंवा इतर जे माळव म्हणतो आपण ते तोडण्यासाठी रोबोटचा वापर केला जातो. आता मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध नाहीये, बरोबर आहे ना. 2 विरोधाभास बघा, आपल्या भारताची लोकसंख्या जगामध्ये 1 नंबरला आहे पण शेतामध्ये मजूर उपलब्ध नाही, तशी अवस्था आहे ना.
त्यानंतर आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गाई गुरांची संख्या जास्त आहे, पण आपल्या शेतामध्ये तेवढं शेणखत टाकायला तेवढं शेणखत उपलब्ध नाही आहे. आता ते कुठं जातं हे तुम्ही विचार करा, काय आहे त्यामधल्या गोष्टी ते. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असेल आपल्याला, जो काही मनुष्यबळ आपल्याला वापरतोय किंवा जो काही खर्च वाढतोय आपल्याला, तो खर्च कमी करण्यासाठी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपल्याला भविष्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. आपली सगळी शेती कदाचित ह्याच्यावरती सुद्धा भविष्यामध्ये अवलंबून राहणार आहे. तर त्या अनुषंगाने मला सगळ्यांना या साखर कारखान्याच्या माध्यमातून एक विनंती करायची आहे की या जे महाराष्ट्र शासनाची ही योजना आणलेली आहे, या योजनेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा, सर्वांनी सहभाग घ्यावा. एक वेदर स्टेशन किंवा हवामान केंद्र आहे, त्याच्या परिसरामध्ये 25 किंवा त्यापेक्षाही जास्त शेतकरी सहभागी होऊ शकतात. त्या अनुषंगाने आपल्याला त्याचा जो काय डाटा असेल तो डाटा आपल्याला मोबाईलवरती येणार आहे. त्या अनुषंगाने त्या माहितीच्या आधारे आपल्याला त्या ऊस शेतीचं नियोजन करायचं आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून. त्याचा फायदा निश्चित तुम्ही एकदा पाहिलं की परत बरेचसे शेतकरी त्याचा काय करणार आहेत, त्याचा वापर करणार आहेत. म्हणजे एका शेतकऱ्याने केलं, त्याला त्याचा फायदा भेटला की तो जो आसपासचा जो सगळा शेतकरी आहे, तो शेतकरी सगळ्या ह्या तंत्रज्ञानाकडे काय करणार आहे, भविष्यामध्ये धावणार आहे, पळणार आहे. आणि ते तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीनं बसेल, त्याचा कशा पद्धतीने उपयोग होईल, त्या अनुषंगाने आपल्याला त्या सगळ्या ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपल्याला होणार आहे. पुढे घ्या आणखी. हे बघा, हे अशा पद्धतीचं तंत्रज्ञान असणार आहे. आपली शेती असणार आहे, त्या शेतीमध्ये सेन्सर लागलेले आहेत. नत्र, स्फुरद, पालाश किती जमिनीमध्ये उपलब्ध आहे ते सांगणारे सेन्सर आहेत. जमिनीमध्ये ओलावा किती आहे, मातीमध्ये ओलावा किती आहे हे सांगणारा सेन्सर आहे. हा सगळा डाटा काय होतो, इंटरनेटच्या माध्यमातून कॉम्प्युटरला जातो आणि कॉम्प्युटरमध्ये त्यामध्ये प्रोसेस त्याच्यावरती होते आणि तो डाटा तुम्हाला मोबाईलवरती येतो की तुमच्या खालच्या भागातल्या अर्धा एकरामध्ये नत्राचं प्रमाण कमी आहे, तिथं तुम्हाला युरिया किंवा अमोनियम सल्फेट असेल किंवा नत्रयुक्त कुठलंही खत असेल किंवा नॅनो युरिया असेल, त्याचा वापर करायचं शिफारस ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला भेटणार आहे. किंवा स्फुरद कमी आहे किंवा क्षारांचं प्रमाण कमी आहे, अशा अनुषंगाने त्या आपल्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारची जात लावायच्या इथपासून रासायनिक खतांचा आपल्याला कसा वापर करायचा आहे, पाण्याचा कसा वापर करायचा आहे, कोणत्या दिवसामध्ये किंवा कोणत्या महिन्यामध्ये आपला ऊस पीक पक्व होणार आहे, तोडणीचा कालावधी सुद्धा हा कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला समजणार आहे. त्या अनुषंगाने हे अशा प्रकारचं हे सगळं तंत्रज्ञान आहे. त्यामुळे या सगळ्या तंत्रज्ञानाचा विचार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आपल्या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून नाव नोंदणी करून ह्या योजनेमध्ये सहभागी व्हावे असं मी सगळ्यांना विनंती करतो. हे अशा प्रकारचं तंत्रज्ञान तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यावरती काय प्रश्न असतील तर त्याच्यावरती आपण चर्चा करू. तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरून मी इथं थांबतो. मला इथं बोलवलं, जो काही मान सन्मान दिला, सत्कार केला, याबद्दल मी आयोजक सर्वांचं मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. एकूणच साहेबांच्या बोलण्यामधनं जमिनीचा आणि हवामानाचा ताळमेळ हा AIच्या माध्यमामधून आपण छान पद्धतीनं ठेवू शकतो. आणि शासनाने जी काही हे योजना आणलेली आहे ती 10,000 लोकांपर्यंत आहे, त्यामुळं आपण त्यातले भाग्यवान ठरावं अशा अपेक्षासह या ठिकाणी आपण पुढे वळूयात. यानंतर आपण दुसरा जो विषय आहे तो पोखरा, याबद्दल पोखरा तज्ज्ञ मान्य श्री आतिशजी चाटे साहेब आपल्याला विस्तृत माहिती देणार आहेत. मी चाटे साहेबांना विनंती करतो की आम्हा सर्वांशी संवादित व्हावं. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, आजच्या भव्य शेतकरी मेळाव्यासंबंधित माननीय कैलासवासी सुंदररावजी सोळंके साहेब यांची जयंती तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज आपण या शेतकरी मेळाव्याला जमा झालेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मोहनजीराव काका सोळंके, तसेच आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्री प्रकाशदादा सोळंकेजी, आजचे प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक माननीय डॉक्टर समाधान सुरवशीजी, त्याचसोबत डॉक्टर महादेव पवारजी, आमच्या उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी माननीय श्रद्धा भवारी मॅडम, त्यासोबत तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी माननीय बादाडे साहेब, त्याचसोबत माननीय खेडकर साहेब, त्याचसोबत धारूरचे तालुका कृषी अधिकारी भगत साहेब व सर्व
व्यासपीठावरील गणमाननीय व्यक्ती आणि येथे जमलेले माझे सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो व माझे सहकारी, आजच्या पोखरा विषयासंदर्भामध्ये आज आपण इथे जमलेलो आहोत. हा हवामान आधारित प्रकल्प, हवामान आधारित कृषी प्रकल्प म्हणजेच पोखरा, त्याचं जे नाव आहे ते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. आता या प्रकल्पामध्ये सगळ्यांना उत्सुकता अशी आहे की या प्रकल्पामध्ये आहे काय आणि आपण काय काय केलं पाहिजे, तो प्रकल्प राबवला कसा पाहिजे, या संदर्भानं आज तुमची 100% उजळणी ह्या प्रकल्पामध्ये होईल असं मला वाटतं आणि तुम्ही इथून काही ना काही चांगल्या रीतीनं समाधानानं घेऊन जाणार आहात अशी मला याची खात्री आहे. या प्रोजेक्टमध्ये जसं आत्ताच आपल्या सुरोशी साहेबांनी सांगितलं की AI तंत्रज्ञान, जे काही भावना त्यांनी व्यक्त केली ती फक्त ऊसासंबंधित केली, पण आता इतर पिकाकडे जे काही लक्ष द्यायचं आहे ते समजायचं पोखरा. म्हणजे तुम्हाला जसं AI तंत्रज्ञान जे काही ऊसामध्ये, मग त्याचं हवामानशास्त्र, त्याचं काय काय त्यांनी जे काही विश्लेषण त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये दिलं, त्याच अनुषंगाने पोखरामध्ये तुमचं पीक उत्पादन वाढीव आणि जमिनीची जी काही सुधारणा करायची आहे या संबंधाने याच्यामध्ये जे काही पॉईंट दिलेले आहेत, हे पॉईंट आपण त्याच्यामध्ये आत्मसात करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्या शेतीचं जल, जमीन आणि जीवन कसं समृद्ध होईल या संदर्भामध्ये आपल्याला त्याच्यात चर्चा आहे. यामध्ये सर्वप्रथम आहे वृक्ष किंवा फळबाग लागवड. आता याच्यामध्ये वृक्ष लागवड म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला, ज्या शेतकऱ्यांना पडीक जमीन आहे आणि त्यांना 3 वर्षांनी 4 वर्षांनी त्याचं ते उत्पादन जे काही मिळेल ते त्या स्वरूपामध्ये आर्थिक स्वरूपात घ्यायचं आहे, अशा शेतकऱ्यांसाठी वृक्ष लागवड. मग अशी चर्चा झाल्याप्रमाणे वेगवेगळे जे सागाचे वृक्ष आहेत, त्याच्यानंतर जे नवीन चंदन वृक्ष आहेत, अशा वृक्षाची लागवड शेतामध्ये शेतकरी स्वतः करू शकतात आणि त्याला 100% अनुदान या योजनेमध्ये शासनानं दिलेलं आहे. त्याच्यात दुसरा भाग आहे बांबू लागवड. आता बांबू म्हणलं की सगळ्यांना असं वाटतं, खास करून जुन्या माणसांना, की ही 20 वर्षाची 40 वर्षाची पिढा बांधावर कशी आणायची, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण ही 40 वर्षाची पिढाच तुम्हाला किती उत्पन्न देऊन जाईल भविष्यात हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. त्याचं उदाहरण एक असं की बांबू लागवड जर आपण शेतकऱ्यांनी कमीत कमी बांधावर जरी केली किंवा ज्या भागामध्ये तुमचे नदी नाले आहेत आणि त्या नदी नाल्याच्या दोन्ही काठांना जरी केली तरी त्याचे 2 फायदे होतील. एक तर नाल्याचं पाणी शेताकडे येणार नाही. दुसरी गोष्ट, जी काही मी फिरताना पाहतो की सगळं चिलार म्हणजे ते सरकारी बाबळे बांधाने आपल्या उगवलेल्या आहेत, खास करून रिदोरी पट्टा, गंगथडीचा पट्टा. आणि मग ह्या ठिकाणी ह्या जर चिलार बाबळीला किंवा सरकारी बाबळीला जर तुम्हाला वाढीस थांबवायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय म्हणजे बांबू लागवड. आणि त्या बांबू लागवडीमध्ये जर तुम्ही भीमा किंवा बलकोआ ही जर जात लावली तर येणाऱ्या काळामध्ये CNG तुम्हाला हे बांबू घेऊन जाणार आहेत. त्याचा आजचा रेट आहे 3.25 रुपये किलो. म्हणजे ह्याच्याहून तुम्ही लक्षात घ्या, फक्त तुम्हाला ट्रक लोड करायचे आहे, मग ते बांधावरचा असो आणि सलग असो, त्याप्रमाणे तुम्ही जर त्याचं व्यवस्थापन बांबूचं जर केलं तर 3.25 रुपये किलोनं तुमचा बांबू तुमच्या दारातून संबंधित कंपनी घेऊन जाईल, याची खात्री मी सहजरित्या तुम्हाला आजच या व्यासपीठावर देतो. त्यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये आपण फळबागेकडे जातो. या योजनेमध्ये एकूण 9 प्रकारचे फळबाग आहे. त्यामध्ये आंबा आहे, मोसंबी आहे, संत्रा आहे, लिंबू आहे, आवळा आहे, सीताफळ आहे, डाळिंब आहे आणि पेरू आहे. असे एकूण 8 प्रकारचे तुम्हाला मी नाव वाचलं आणि एक फळपीक जे चिकूचं आहे ते समाविष्ट होणार आहे म्हणून मी पक्क सांगितलं नाही. एकूण 8 पिकं तुम्हाला याच्यामध्ये या योजनेत आहेत आणि ते भाऊसाहेब फुंडकर योजनेच्या धर्तीवर तुम्हाला 100% अनुदान या योजनेमध्ये आहे. ह्याच्यानंतर थोडंसं पुढं गेलं की आपण संरक्षित शेती म्हणजे जे काही पावसापासून
किंवा उन्हापासून किंवा थंडीपासून जे काही संरक्षित शेतीमध्ये आपण उठतोय त्यामध्ये शेडनेट, पॉलीहाऊस आणि पॉलीटनेल असे 3 भाग तुम्हाला या योजनेमध्ये कंपल्सरी आहेत. यामध्ये 500 स्क्वेअर मीटरपासून ते 4000 स्क्वेअर मीटरपर्यंत म्हणजे 5 गुंठ्यापासून 1 एकरापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये साईज आहेत. ह्याच्यातले 3 प्रकार आहेत. एक राऊंड शेप आणि सपाटमध्ये तुमचं 4 मीटरची हाईट आणि 3.25 मीटरची हाईट. यामध्ये मी थोडंसं डिटेल जाणार नाही कारण त्याच्यामध्ये असं की ते जे काही प्रक्रिया आहे ते लांब जाण्यापेक्षा थोडंसं आकडतं घेतो. तर हे जे आहे 7 लाखापासून 18 लाखापर्यंत ह्याच्या संदर्भात अनुदान आहे. आता तुम्ही साहजिकच लक्षात घ्या, आपली जमीन किती महाग म्हणलं बरडावरची तरी 12 ते 14 लाखाच्या आत किंमत नाही. आणि तुम्ही जर 1 एकराचं शेडनेट 4 मीटरचं केलं फ्लॅट तर तुम्हाला 18 लाखाचं अनुदान या योजनेत आहे. ह्याच्याहून तुम्ही तुमची जमिनीच्या किमतीपेक्षा तुम्हाला अनुदान आहे एवढं मी तुम्हाला ठामपणे या योजनेत सांगतो. कारण ह्या योजनेत एकूण ह्या घटकासाठी 75% अनुदान आहे आणि एवढं अनुदान दुसऱ्या कृषी विभागाच्या कुठल्याही योजनेत नाही. त्याच्यामुळं या संरक्षित शेती घटकाकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यावं. यामध्ये करायचं काय तर तुम्ही सगळ्याचे डोकेच फक्त शिमला मिर्च किंवा एखादा झेंडू किंवा एखादा गुलाब ह्या प्रकारे चालतं. पण बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आता काही जणांनी जपानी आंबा आणला आहे, त्याच्यानंतर ब्रोकोली किंवा जे 5 स्टारमध्ये ज्या भाजीपाल्यात ह्यासारख्या पिकाचा ह्याच्यामध्ये समावेश करून सगळ्यांनी याची लागवड करावी असं अपेक्षित यामध्ये आहे आणि ह्याचासुद्धा उपभोग तुम्ही घ्यावा. त्याच्यानंतर एकात्मिक घटक म्हणून या योजनेत आहे. या एकात्मिक घटकामध्ये रेशीम शेती, त्याच्यानंतर मधुमक्षिका पालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन. यातलं शेळीपालन आणि कुक्कुटपालन त्या गावातील जे कोणी मजूर वर्ग आहे ज्यांना शेती नावाने नाही त्यांच्यासाठी हे 2 घटक ते शासनाने ठेवलेले आहेत. रेशीम शेती हे सगळ्याला माहीत आहे सेरिकल्चर, आणि सेरिकल्चरमध्ये किती नाही म्हणलं 1 एकर जरी कुणीही लावलं तर त्याचा कमीत कमी 2 लाख रुपये एकरी नफा कुणी नाही काढून दिला तर मी काढून देण्याची हमी तुम्हाला आजच्या इथंच व्यासपीठावर देतो. लोकांचं कुप्याचं जर तुम्ही यशोगाथा पेपरमध्ये वाचले असेल तर 3 एकरामध्ये जवळजवळ 10 लाखाचं उत्पन्न त्या संबंधित शेतकऱ्यांनी काढलं. मागीलचा अनुभव योजनेमधला बघितला असता तर दादा आपल्या इथं जे खरेदी केंद्र चालू झालेलं आहे रेशीमच्या कोसल्याचं ते फक्त आणि फक्त पोखरा योजनेच्या घेतलेल्या लाभामुळं ते लवकरात लवकर आणि चांगल्या रीतीने सुरळीत चालू झालं. आणि ही फलनिष्पत्ती नक्कीच पोखराच्या पहिल्या टप्प्यातील गावातल्या लोकांनी केलेल्या कार्यामुळे आपल्या जिल्ह्याला मिळाली आहे असं मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. या योजनेमध्ये लक्षात घ्या आतापर्यंत कुणी कितीही आणि कसंही म्हणलं तरी कमीत कमी 500चा रेट लागला. म्हणजे 500च्या खाली 1 रुपयासुद्धा कमी झालेला नाही आणि 700पर्यंत ह्याचा हायेस्ट रेट गेलेला आहे कोसल्याचा प्रति किलोचा. या अनुषंगाने आम्ही शासनातर्फे तुम्हाला एवढंच म्हणतो की कमीत कमी 500 रुपये किलोच्या खाली हा भाव ह्याचा येत नाही सरासरी वर्षाचा. आणि त्या अनुषंगाने 50,000 100 अंडीपुंज = 4 बॅच = 2 लाख असा आमचा सरळ तुम्हाला सांगण्याचा सल्ला. या रेशीम शेतीनंतर मत्स्यपालन जे काही शेततळे आहेत ते शेततळे ह्याच्यामध्ये आहेत. शेततळ्यानंतर जसं मगाशी सुरवसे साहेबांनी सांगितलं की ज्यांचा CN रेशो जमिनीचा चांगला त्याची जमीन उपजाऊ किंवा उत्पादन देणारी. आणि मग ह्या अनुषंगाने या योजनेमध्ये गांडूळ खत युनिट ज्यांच्याकडे शेतामध्ये गोटे किंवा जनावरं असतील त्या प्रत्येक शेतकऱ्याने आपला अर्ज ऑनलाईन केला तर याच्यामध्ये गांडूळ युनिट कंपल्सरी आहे. त्याच्यासोबत नाडेप खत युनिटचे सुद्धा आहे आणि सेंद्रिय खत युनिट. आता सेंद्रिय खत युनिट म्हणलं की तुम्ही सगळे म्हणताल गांडूळ आलं म्हणजे दुसरं आलं, तसं नाही. याच्यामध्ये बीडी कंपोस्ट म्हणजेच बायोडायनॅमिक कंपोस्ट आहे
किंवा वेगवेगळे जे काही सेंद्रिय शेतीमधील तंत्रज्ञान असतील, मग सुभाष पाळेगिरजीचं घन अमृत असेल, जीवामृत असेल, याचा उपयोग करून जास्तीत जास्त शेणाला सडवून त्याचा भुगा करून ती माती आपल्या शेतामध्ये कशी जाईल, ह्याचं साहजिकच शेणखतापेक्षा गांडूळ खत चांगलं, गांडूळ खतापेक्षा बायोडायनॅमिक कंपोस्ट चांगलं, बायोडायनॅमिकपेक्षा घन अमृत आणि जीवामृत चांगलं. अशा प्रकारे तुम्हाला टप्प्याटप्प्याने ज्या काही गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये, तर ह्या गोष्टीची सुद्धा या योजनेमध्ये तुम्हाला अनुदान स्वरूपामध्ये ह्या गोष्टी आहेत आणि ती फक्त तुमची करावायची मानसिकता आहे. आता दुसरी गोष्ट, आपलं जो काही जिल्हा आहे तो साधारण पाहिलं तर प्रत्येक 10 वर्षामध्ये असे 7 वर्ष असतात की आपल्याला दुष्काळाला सामोरे जावं लागतं. त्याच्यातले 3 ते 4 वर्ष असे असतात की हमखास भरपूर पाऊस पडतो, पण 10 वर्षातले 6 वर्ष नक्कीच दुष्काळाला सामोरे जावं लागतं. आणि मग आपण किती बी फळबागा मोठ्या प्रमाणात लावल्या तरी ज्या वेळेस त्या फळबागा उत्पादनक्षम होत्यात आणि त्याच कंडिशनमध्ये आपल्याकडे शेतात पाणी द्यायला राहत नाही, किंवा जे काही पाटाचं पाणी येणार असतं ते पाणी येत नाही, किंवा ज्या काही विहिरी हे ते असतात त्या साधारण डिसेंबर नंतर चलत नाहीत. आणि मग घेतलेली 3 ते 4 वर्षाची जी मेहनत आहे ती मेहनत आपली वाया जाते. आणि मग 4-5व्या वर्षी उत्पादनक्षम बागा ज्यावेळेस चालू होत्याल त्यावेळेस तुम्ही बागा उपटायला चालू करतात, फक्त पाण्याच्या प्रश्नामुळे. तर ह्यासाठी या योजनेमध्ये तुम्हाला 15 बाय 15 मीटरपासून 30 बाय 30 मीटरपर्यंत शेततळे आहेत, त्याचं खोदकाम आणि त्यावर आस्तरीकरण, ह्या दोन्ही सायमल्टेनियसली योजना ह्याच्यामध्ये आहे. आणि ह्याला सुद्धा 75% अनुदान आहे, जे की दुसऱ्या योजनेमध्ये नाही. त्याच्यामुळं 1,20,000 तुम्हाला जी काही ताडपत्री 30 बाय 30च्या शेततळ्याला आपण टाकतो तिला 1,20,000 अनुदान आहे. आणि त्यामुळे साहजिकच तुमच्यावरचा जो खर्च वाढणार असतो शेततळ्याच्या आस्तरीकरणाचा तो या योजनेमध्ये साहजिकच कमी होऊन जातो. त्याचसोबत शेततळे आस्तरीकरण आणि तुमचं घनतेनुसार विहिरी, आता विहिरी हा पार्ट पोखरामध्ये फक्त सीमित आहे, खूप नाही. एक प्रतिगाव 4-5 विहिरी आणि त्याच्यामध्ये बी SC ST आणि इतर, पुन्हा त्याच्यात महिला अल्प आत्या अल्प असे क्रायटेरिया लावून मग ते मिळतात फक्त 5-6 जणाला, कारण घनतेनुसार त्याची पाणी उपलब्धता चेक करून ते सांगितलं. त्यामुळे ह्या घटकावर कुणीही अपेक्षेपेक्षा माझं मत राहील की अवलंबून राहू नये. तुम्हाला शेततळे जेवढे पाहिजे तेवढे त्या गावामध्ये मिळतील, याच्याबद्दल काही शंका राहणार नाही. त्यासोबत पुनर्भरण पाण्याचं व्हावं यासाठी ज्या काही विहिरी उपलब्ध आहेत त्याच्यासाठी विहीर पुनर्भरण हे एक आहे. त्यानंतर सूक्ष्म सिंचनमध्ये ठिबक सिंचन, स्प्रिंकलर आणि मिनी स्प्रिंकलर, गनर, जे काही तुषार सिंचन किंवा मायक्रो स्प्रिंकलरचे जे काही वेगवेगळे घटक आहेत हे सर्व घटक यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी जी काही आपली PMKSY योजना आहे त्या योजनेप्रमाणे 80% किंवा 75% अनुदान आपल्या सर्व शेतकऱ्याला मिळणार आहे. फक्त त्या योजनेत 2 टप्प्यामध्ये तुम्हाला अनुदान मिळत होतं, ह्याच्यामध्ये ॲट अ टाईम दोन्हीही अनुदान एकत्र मिळणार आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला जो काही खर्च होतो आणि साहजिकच 2 महिन्यात 3 महिन्यात ह्याचे पेमेंट पोखरामध्ये मागच्या अनुभवानुसार आम्हाला जो आलेला आहे ते पेमेंट मिळतात. त्यामुळं शक्यतो तुम्हाला त्याचा आर्थिक ताण खास करून ह्या घटकाचा शेतकऱ्यावर अजिबात येत नाही. आणि मग राहतो महत्त्वाचा आणि सगळ्यांना चर्चेचा, काही आता दुसऱ्या गावातले बी असतील जे पोखरा गाव सोडून दुसऱ्या गावातले शेतकरी इथं असतील आणि ते म्हणतील की साहेब पोखराचं ठीक आहे किंवा जी गावं पोखरामध्ये आलेत त्यांचं ठीक आहे, आमच्यासाठी तुमच्याकडं काय आहे, तर तुमच्यासाठी बी थोडी दुपटी दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की जी गावं पोखरात नाही त्या गावावरच्या बाहेरच्या ज्या काही फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपनी ज्यांचं रजिस्ट्रेशन असेल त्यांना सामूहिकरित्या जे काही घटक आहेत तर ह्या घटकामध्ये तुम्हाला आपल्या त्या गावामध्ये अर्ज करता येतात. आणि जी गावं आहेत त्या गावामध्ये तुमचे आत्मा अंतर्गत शेतकरी बचत गट असतील किंवा नाबार्ड अंतर्गत बचत गट असतील
किंवा झेडपी अंतर्गत जे काही उमेद अंतर्गत तुमचे बचत गट असतील, अशा बचत गटांना वेगवेगळे कृषी व्यवसाय करण्यासाठीच्या संदर्भाने यामध्ये योजना आहेत. तर त्याच्यामध्ये कोणत्या, खास करून शेतकऱ्यांसाठी असेल तर अवजार बँकमध्ये 2 प्रकार आहेत, एक 15 लाखाच्या आतली, एक 20 लाखाच्या पर्यंत. आणि जर एखाद्याला 20 लाखाच्या पुढं जायचं आहे तर बँक लोन कंपल्सरी. या योजनेमध्ये लक्षात घ्या, जे काही तुमचा प्रोजेक्ट असेल, जे काही तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, त्या अनुषंगाने 20 लाखाच्या आतमध्ये जर त्या व्यवसायाची किंमत असेल तर त्याला बँक लोन घेण्याची गरज नाही. परंतु तुमचं जर बजेट 20 लाखाच्या पुढं जात असेल तर तुम्हाला कंपल्सरी बँक लोन घेणे आहे. एवढी अट या सर्व गटांना किंवा कंपन्यांना आहे. मग त्यामध्ये ज्या काही तुम्हाला गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी एका वाक्यात जर सांगायचं म्हणलं तर ह्या सर्व गटांनी कृषीवर आधारित जी काही आपली पीक पद्धती असेल त्यामध्ये फक्त कापूस, ऊस आणि दूध ह्या 3 गोष्टी बाजूला सारून मग तुम्ही काही उत्पादन कोणत्याही पिकाचं घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला जी काही प्रक्रिया करायची असेल ते सर्व प्रक्रिया उद्योग ह्या योजनेमध्ये तुम्हाला घेता येतील. यामध्ये कुठंही शंका नाही. आता नेमकं म्हणायचंय काय, असा जर तुमच्या पुढं जर प्रश्न असेल तर मी एक गेल्या वर्षी म्हणजे प्रकल्प टप्प्यामध्ये 1 मध्ये ज्या काही योजना या अंतर्गत बचत गटांना किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीला दिल्या आहेत त्याचे ते घटक मी एक थोडंसं वाचून जातो. त्याच्यामध्ये अन्न प्रक्रिया युनिट घेऊ शकता तुम्ही, एकात्मिक पॅक हाऊसच्या नंतर तुमचं कडधान्य किंवा दालमिळ असेल, धान्य प्रक्रिया युनिट असेल, त्याच्यामध्ये स्वच्छता प्रतवारी, याच्यासह तुम्हाला त्याच्यात ते पॉलिरायझर मशीन युनिट, त्याच्यानंतर तुमचं भाजीपाला किंवा फळ प्रक्रिया केंद्र, त्यासोबत मसाले वेगवेगळे म्हणजे जे काही मसाल्याचे पिकं असतील, मिरची आहे, लसण आहे, अद्रक आहे, तुमचे धनिया आहे, हे ज्या अशा प्रकारचे किंवा जिरे आहेत असे जी पिकं तुम्ही घेताल त्याचेसुद्धा युनिट तुम्ही टाकू शकता. हळद प्रक्रिया युनिट टाकू शकता. इतरमध्ये आटा पॅकिंगचं युनिट गेल्या टप्प्यामध्ये झालेलं आहे, आले प्रक्रिया युनिटचं झालेलं आहे, चिंच प्रक्रिया युनिट झालं आहे, पापड उद्योग झालं आहे, पॅक हाऊस निर्मिती आहे. पॅक हाऊस निर्मिती म्हणजे जे काही पॅक हाऊस तुमच्या डोक्यामध्ये 2 लाखाच्या अनुदानाचं आहे ते याच्यामध्ये नाही. पॅक हाऊस म्हणजे शेतातून आलेल्या मालापासून पॅकिंगपर्यंतची जी काही युनिट किंवा साखळी यामध्ये आहेत त्याला पॅक हाऊस आपण या योजनेमध्ये म्हणतो. असे पॅक हाऊस आहेत. बटाटा प्रक्रिया युनिट आहे, मका प्रक्रिया केंद्र आहे, शीतगृह आहे, सोया मिल्क प्रोसेसिंग युनिट आहे, स्वयंचलित आटा युनिट आहे. त्यानंतर गोदाम जर कुणाला करायचे असतील तर वेगवेगळ्या डिझाईनचे कॅपॅसिटीप्रमाणे छोटे किंवा मोठे गोदामसुद्धा यामध्ये तुम्ही घेऊ शकता. बियाण्याचे साठवण घेऊ शकता. त्यासोबत औषधी सुगंधी वनस्पती प्रक्रिया युनिटसुद्धा यामध्ये. आता एक त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण एक उदाहरण देतो, जसं आपला शेवगा आहे. आता सगळ्या शेतकऱ्यांना जर आपण विचारलं तर शेवगा काय, तर आपल्याला शेवग्याची शेंगाची भाजी करायची एवढ्यापुरतं आपण सीमित राहू. पण तुम्ही जर यूट्यूबवर गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की मोरिंगा म्हणजे शेवगा आणि मोरिंगा पावडर मिळेल, हे मिळेल आणि त्याचं वाळलेलं ह्याचं जर रेट बघितला तर तुमचा 80 रुपये किलोनं कंपनीवाला घेते आणि मार्केटमध्ये 120च्या पुढं रेट आहेत. आता असे जे प्रकार औषधी वनस्पती म्हणजे आता तुमच्या डोक्यात कितीही आणा, काही आणा, सगळ्या औषधी वनस्पती ज्याचा वेगवेगळा सेंट येतो, ज्याचा औषधामध्ये कुठं साधा धोत्रासुद्धा औषधी वनस्पतीमध्ये येतो आणि बऱ्याच ठिकाणी धोत्र्याच्या बियाचं सुद्धा मागणी आता छोट्या छोट्या पॉकेटमध्ये झालेली चालू. म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की औषधी वनस्पती आणि ह्याचे प्रक्रिया युनिट जे आहेत ती किती प्रकारे आणि किती ह्यानं, तर हे सगळी प्रक्रिया युनिट तुम्हाला या योजनेमध्ये आहेत. त्याचसोबत मोठ्या स्केलमध्ये जर तुम्हाला गांडूळ युनिट बनवायचं आहे, ते मग जे सांगितलेलं ते वैयक्तिक लाभार्थ्याकरता होता, परंतु बचत गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना मोठ्या स्केलवर ज्या वेळेस म्हणजे जसं कारखान्या टाईप एखादं शेड मारून तुम्हाला गांडूळ युनिट बनवायचं असेल आणि ते व्यवस्थितरित्या असेल किंवा जे काय गौशाळा आहेत ह्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे, तर असे
गांडूळ युनिटसुद्धा तुम्हाला समूहामध्ये या योजनेमध्ये घेता येतात. त्याच्यानंतर जिरेनियमचं सुद्धा युनिट या योजनेमध्ये मागच्या वर्षी घेतलं आहे. तेल गाळप युनिट आहेत, म्हणजे जे घाण्याचे तेल आहेत ते युनिट आहेत. निंबोळी अर्क पशुखाद्य युनिट मार्केटिंग लेआउट किंवा कृषी मॉल मार्केटच्या बाहेर, त्याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये योजना आहे. मुरगास आहे, रेफ्रिजरेटर व्हॅन आहे. रेशीम उद्योगामध्ये वैयक्तिक घटकासाठी कोसल्यापर्यंत जे काही उत्पन्न करतील तिथपर्यंत ते सीमित आहे. इकडं त्या कोसल्यापासून धागा करेपर्यंत किंवा उद्या धाग्याचं एखादं तुम्हाला साडी किंवा जे काही कपड्यामध्ये रूपांतर करायचं आहे अशा युनिटपर्यंत सुद्धा समूहासाठी यामध्ये स्कीम आहे. त्याचसोबत शेळी पैदास केंद्रसुद्धा यामध्ये घेता येतं आपल्याला. जे कोणी आपले ज्यांना शेती नाही किंवा शेतमजूर आहेत अशा लोकांसाठी हे आहे. अशा वेगवेगळ्या संकल्पनेनुसार या बचत गटांना किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनींना या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त एकच लक्षात घ्या, तुमचा जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तो एकूण रकमेचा 1 कोटीच्या पुढं नसावा, एवढं फक्त लक्षात असू द्या. 1 कोटीच्या पुढं जात असेल तर 1 कोटीची तुम्हाला लिमिटेशन ठरवून त्याच्या 60% अनुदान म्हणजे 60 लाखापर्यंत अनुदान या प्रोजेक्टमध्ये मिळतं. मग आपले प्रोजेक्ट कुणाचे 10 लाखाचे असतील, 20 लाखाचे असतील, जे काही पद्धतीनं त्याच्या एकूण 60% अनुदान या प्रोजेक्टमध्ये मिळतं आहे. आणि ह्या सर्व बाबीचा विचार करून आता तुमच्या लक्षात आलं असेल हे घटक वाचून की 3 ॲटम जर सोडले तर बाकी सगळे जे काही शेती होतं. पण ह्याच्यामध्ये एक नक्कीच आहे, मिरची पिकते तिकडं जालना जिल्ह्यात आणि तुम्ही मिरचीचा प्रोजेक्ट टाकायला तिथं असं नाही होणार. ते पीक त्या भागात आपल्या जिल्ह्यात तरी कमीत कमी असावा ह्याची खात्री झाल्याशिवाय त्या प्रोजेक्टला मान्यता मिळत नाही. मग ती जी काही पिकं असतील ते, आणि मग ह्याच्यासाठी तुम्हाला गटाला आणि सर्वांना प्रयत्न करायचे आहेत की तुम्हाला ते पिकं त्या भागामध्ये लागवड झाली पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि मग पोखरामध्ये ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला फिरायला न्यायला बी मगाशी चर्चा झाली की तुम्हाला प्रशिक्षण आणि भेटी ह्याच्यासाठी सुद्धा या योजनेमध्ये 5 दिवसाचं प्रशिक्षण असेल तरी तुम्हाला देता येतं. तुम्ही फक्त निवडायचं ते इन्स्टिट्यूट कुठे आहे आणि आम्हाला हे करायला जायचं आहे. आणि तुम्ही त्या ग्रामसभेच्या किंवा ग्रामच्या ज्या मिटिंग आमचे जे ग्राम कृषी संजीवनी समिती आहे त्यांना जरी तुम्ही त्या गाव लेवलला पोखरा गावामध्ये सांगितलं तरी ते तुमची तशी व्यवस्था पुन्हा आमचे कृषी सहाय्यक त्या लेवलला करतील. आणि त्यानुसार मग तुम्हाला जिथं जिथं प्रशिक्षणाला जसं जसं पाठवायचं त्यानुसार त्यामध्ये अनुदान नक्कीच असेल. त्यासोबत तुमचं म्हणजे तुम्ही फक्त येऊन गाडीत बसायचं, जेवणाचा खर्च आमच्याकडं, फिरायचा खर्च आमच्याकडं, तुम्हाला फिरवून चांगलं दाखवून आणायची बी जिम्मेदारी आमची. आता ह्याच्यापेक्षा तुम्हाला सुधारण्यासाठी माझ्याजवळ काही नाही. असं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. नमस्कार. चाटे साहेब म्हणजे अगदी सहज सोपे आणि ग्रामीण बात जपत म्हणजे एकूण पोखरा योजना काय आहे म्हणजे इतक्या छान पद्धतीने आपण सांगितलं. मला वाटतं या शैलीला आणि या सांगण्याला आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजूया साहेबांना. येस. हॅलो. आता काय, आता पुढचं कोण आहे? मीच आहे का? आदरणीय दादांना आता विनंती करतो की आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आजच्या ऊस पीक AI तंत्रज्ञान आणि पोखरा योजनेबाबत आत्ताच आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन विविध तज्ज्ञांनी या ठिकाणी केलेलं आहे. या शेतकरी मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय मोहनराव काका सोळंके, VSIचे AI सायंटिस्ट डॉक्टर समाधान सुरोसे, त्याचप्रमाणे महादेवजी पवार साहेब, आशिषजी चाटे साहेब, उपस्थित कृषी विभागाचे सर्व तालुका कृषी अधिकारी, कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सन्माननीय संचालक आणि मोठ्या संख्येनं तिन्ही तालुक्यातून आलेले शेतकरी बंधूंनो,
आज मराठवाडा मुक्ती संग्राम आणि आदरणीय साहेबांची जयंती या निमित्त गेल्या 2.5-3 तासापासून या ठिकाणी विविध तज्ज्ञांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि उत्पादन आपलं वाढावं, उत्पादन खर्च कमी व्हावा, शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान वापरून शेती करावी या उद्देशानं आजच्या दिवसाचा हे मार्गदर्शन या ठिकाणी माजलगाव म्हणजे सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, माजलगाव मध्यवर्ती ग्राहक भांडार या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आणि कृषी विभागाचं सहकार्य, VSIचं सहकार्य, इफ्को कंपनीचं सहकार्य याच्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी आता कार्यक्रमाच्या शेवटाकडं आपण या ठिकाणी जातो आहे. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांनाच विनंती करायची की आता हे आधुनिक तंत्रज्ञान वापरल्याशिवाय आपल्याला कुठलंही भविष्य शेतीमध्ये दिसून येत नाही. आज ऊसाचं उत्पादन दर हेक्टरी वाढवण्याचं एक आव्हान शेतकऱ्याच्या पुढं आहे. आता आपल्या कारखान्याला जवळजवळ 35 वर्ष जुना कारखाना झालेला आहे आणि 35 वर्षापासून आपण शेती करतोय. त्यामुळं निश्चितपणानं उत्पादन दर हेक्टरी आपलं कमी होत चाललं आहे, याच्यात काही वाद नाही. आणि जे शेतकरी अजूनही उत्पादन काढतायत त्यांचं खरोखरच या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी आपली उत्पादकता या ठिकाणी टिकवून ठेवलेली आहे. परंतु भविष्य काळात AI तंत्रज्ञानाचा वापर, ठिबक सिंचनाचा वापर, त्याचबरोबर नॅनो खताचा वापर आणि AI तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध योजनेच्या माध्यमातून आणि आता पोकरा योजनेबद्दल इतकी सविस्तर माहिती चाटे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. जी गावं पोखरामध्ये येतात त्यांच्यासाठी काय स्कीम आहेत आणि जे पोखरामध्ये येत नाहीत परंतु बचत गटाच्या माध्यमातून आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपण शेतीपूरक उद्योग करून आपलं जीवनमान सुधारू शकतो याच्याबद्दल फार चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी ट्रेनिंग द्यायची व्यवस्था ते करतायत आणि ट्रिपसुद्धा शेतकऱ्याच्या अभ्यास दौरे या ठिकाणी त्याचं पण नियोजन त्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचा मेळावा आणि मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आता अध्यक्षीय समारोप काका करणार आहेत, त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. मला आपल्याला आग्रहाची विनंती करायची की आपण सकाळपासून या ठिकाणी हे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेलो आहोत, तर प्रत्येकाने या ठिकाणी भोजनाचा व्यवस्था जी केलेली आहे त्याचा लाभ घेऊन या ठिकाणाहून जायचं आहे. आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आमच्या निमंत्रणाला मान देऊन आलात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. तज्ज्ञ माणसांनी ज्यांनी या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन केलं आहे त्यांचेही विशेष आभार मानतो. कृषी खात्याचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद दादा. म्हणजे जे काही आज आपण ज्ञान ग्रहण केलेलं आहे त्याचा तुम्ही जीवनामध्ये उपयोग करा आणि आपलं जीवन सुधारा किंवा यासाठी उपयोग करून घ्या असं दादांनी आवाहन केलेलं आहे. खरं म्हणजे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आपण डेमोसाठी या ठिकाणी उपलब्ध करणार होतो, पण पावसाची परिस्थिती पाहता पुढल्या आठवड्यामध्ये 8 दिवस कारखान्यावर ते उपलब्ध होणार आहे, तेव्हा आपण तिथे भेट देऊ शकता. जे AIच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न वगैरे असतील तर साहेब आपल्याला नंतर वेळ पण देणार आहेत. यानंतर मी निमंत्रित करतो अध्यक्षीय समारोपासाठी आदरणीय मोहन काकाला की त्यांनी या भव्य अशा शेतकरी मेळाव्याचा अध्यक्षीय समारोप करावा. आजच्या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे आमदार प्रकाशराव, व्यासपीठासह सभागृहातील सर्व उपस्थित मान्यवर,
अनेक विषयावर वेगवेगळ्या व्यक्तींनी आपापले मतं मांडलेत. साखर कारखाना, त्यांच्या भावी योजना याबद्दलही चेअरमन बोललेत. सहकारचा मूळ हेतू, जर उदाहरण म्हणून आपण साखर कारखाना घेतला, ज्यांनी सहकाराची मुहूर्तमेढ या महाराष्ट्रात रोवली आणि संबंध भारतात नंबर 1 वर सहकार खातं नेलं, त्या दोन्ही महामानवायला फक्त कारखाना जर हे उदाहरण घेतलं तर ऊस गाळप करावं एवढंच त्यांना अभिप्रेत नव्हतं. फक्त तो एक भाग असा त्यांचा दृष्टिकोन होता. कारखान्याच्या माध्यमातून तुमची वाढलेली विश्वासार्हता, आर्थिकदृष्ट्या तुमच्या हातात आलेली मोठी सत्ता, त्याचा उपयोग तालुक्यातील शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या योजना ज्या शेतकरी करू शकत नाहीत त्याच्यासाठी त्यांचा वापर करावा आणि कारखाना हा वेगवेगळ्या योजनेत सहभाग नोंदवून त्यांच्या कार्यक्षेत्रातील लोकांचं, शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारावं ही त्यांची मूळ अपेक्षा. आज पहिल्यापासूनच त्या दिशेने माजलगाव कारखाना अग्रेसर आहेचे. नव्या कल्पना, नव्या गरजा शेतकऱ्यांच्या वाढत आहेत. चांगल्या कल्पना असलेले दोघंही पदाधिकारी कारखान्याचे व त्यांचे सहकारी त्या गरजाच्या पूर्ततेसाठी निश्चितच प्रयत्नशील राहतील, याच्याबद्दल मला खात्री आहे. इफ्कोच्या अधिकाऱ्यांनी आपल्या खताबद्दल सांगितलं आहे. ज्या काही थोड्याफार अतिशय यशस्वी कंपन्या आहेत खताच्या बाबतीतल्या, त्याच्यापैकी एक इफ्को आहे. अतिशय दर्जेदार उत्पादन आहेत त्यांचे सगळे. शेतकऱ्यांची नवीन गरज लक्षात घेता त्यांनी त्या खताच्या पद्धतीतही बदल केला आणि जास्तीत जास्त खत हा पिकाला कसा उपयोगी पडेल, पिकासाठी कसा उपयुक्त ठरेल या दिशेने त्यांनी वेगवेगळे प्रॉडक्टही निर्माण केलेले आहेत. निश्चितच त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ आपण आपल्या कृतीत उतरूयात. पोखराच्या साहेबांनी तर अतिशय सविस्तर प्रामाणिकपणे सांगितलं आहे. चेअरमन सांगत होते त्यांचं काम खूप चांगलं आहे. तालुक्यात खूप वर्षापासून खूप मेहनत घेतली. शेतकऱ्यांच्या पदरात योजना कशा पडतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. निश्चितच अशा अधिकारी या तालुक्याच्या विकासाला वेग देण्यास कारणीभूत ठरतात. इथं एक मोठ्या प्रमाणात सीड फार्म आहे, शेती फार्म आहे. जर तो डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट म्हणून या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या जर उपयोगी पडला, नव्या संकल्पना, नव्या योजना राबवायसाठी त्यांना जी काही आर्थिक अडचण असेल ते प्रोजेक्ट जर त्यांनी आपल्या आमदार साहेबाकडे दिले तर निश्चितच मुंबईतून किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून त्या खर्चाचीही तरतूद ते निश्चित करतील. आणि सीड फार्म हा लोकाभिमुख कसा होईल, त्यातून लोकांचे फायदे कसे होतील हेही निश्चितच महत्त्वाचं घटना त्या बाबतीत घडणार आहे. या AI टेक्नॉलॉजीबद्दल बोललेत. ही जगात सध्या मोठ्या प्रमाणात उपयोगात आणणारी आणि भारतात आता कुठेतरी सुरुवात असलेली ही टेक्नॉलॉजी आहे. या टेक्नॉलॉजीमुळं अनेक फायदे शेतकऱ्याच्या बाबतीत होणार आहेत. मला 2 फायदे अतिशय महत्त्वाचे वाटतात. ग्रामीण भागातला तरुण आज ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. शेतीत काहीतरी करावाची उमेद आहे, काहीतरी केलं पाहिजे ही त्यांची प्रामाणिक भूमिका आहे. त्याच्यासाठी लागणारे सगळे सोर्स ज्याला आपण म्हणू साधनं त्याच्यात सुशिक्षिताजवळ आहेत. गरज आहे मार्गदर्शनाची. मार्गदर्शन नाही म्हणून कुठेतरी शेती पीक तोट्यात जात आहे, निराश होतो आहे आणि गावात नको म्हणून शहरातलं स्थलांतर ह्या AI टेक्नॉलॉजीमुळे कुठेतरी रुकू शकतं आहे. आणि हा सुशिक्षित माणूस आपलं मोठं उत्पन्न त्या दिशेने करू शकतोय, स्वतःच्या पायावर उभा राहू शकतोय, आजूबाजूच्या खेड्यांना मार्गदर्शकही ठरू शकतोय. दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा मला वाटतो ह्या टेक्नॉलॉजीचा, यशवंतरावजी ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी पाहिलं की महाराष्ट्र, हरियाणा आज 99.2%, 20% जमीन पाण्याखाली हरियाणाची 99.20%.
पंजाबची 98% जमीन पाण्याखाली आहे. महाराष्ट्र हा त्यांचा शेतीचा अभिमानाचा विषय, तर आपल्याकडे डोंगर, दऱ्या, किल्ले, गडकिल्ले हा आपल्या महाराष्ट्रीयनाचा अभिमानाचा विषय. आणि कुठंतरी शेतकऱ्याची परिस्थिती बदलली पाहिजे म्हणून त्यांनी महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता किती आहे, महाराष्ट्रात पाणी किती उपलब्ध आहे याचा सर्वे करायसाठी बर्वे नावाच्या एका संधी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक कमिटी नेमली. त्या कमिटीने रिपोर्ट दिला की पाण्याचा शेवटचा थेंब जरी आपण वापरला महाराष्ट्रात तरी 18% जास्त जमीन आपली महाराष्ट्राची ओलिताखाली येऊ शकत नाही. आजच्या बदलत्या परिस्थितीत नव्या तंत्रज्ञानामुळं आज ती जमीन 18 वरून 22% गेलेली आहे. ह्या नॅनो तंत्रज्ञानामुळे जवळपास 40% पाण्याची बचत होणार आहे. आणि ही बचत उर्वरित जमिनीला पाणी पुरवठा करून जास्तीत जास्त जमीन पाण्याखाली आणायचं महत्त्वाचं ध्येय या AI तंत्रज्ञानामुळेही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. जास्तीत जास्त जमीन या तंत्रज्ञानाचा वापर केला तर निश्चितच शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. आता AI तंत्रज्ञान आहे, याच्यानंतर पुन्हा सुपेरियर एक AI तंत्रज्ञान येणार आहे. त्यात तर तो मेंदू स्वतःच निर्णय घेणारे माणसासारखे इथं तरी आपण कुठेतरी फीड केलेलं असतंय. आणि म्हणून या नवीन तंत्रज्ञानाला आपल्याला सामोरं जायसाठी आपण संघटितपणे प्रयत्न करूयात. ज्या वेगवेगळ्या संस्था, पदाधिकारी त्याच्यासाठी कारणीभूत होते, मदतनीस होते, त्यांची आपण कुठेतरी कृतज्ञ राहूयात हीच तुम्हा सगळ्याकडून अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नवीन येणारं तंत्रज्ञान आपल्या जीवनामध्ये आत्मसात करूयात आणि आपण प्रगतिशील होऊयात असं या ठिकाणी काकांनी व्यक्त केलं. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी जयसिंह भैयांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या शेतकरी मेळाव्याचं आभार प्रदर्शन करावं. जयसिंह भैया. आपल्या सर्वांना आज या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या त्या ठिकाणी शुभेच्छा. आज अप्पांची जयंती आणि दरवर्षीप्रमाणे अप्पांच्या जयंतीमुळे आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांविषयी आपला कारखाना असेल, आपलं त्या ठिकाणी इतर संस्था असतील, यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी शेतकऱ्यांसाठी हा कार्यक्रम घेतो. मला माहिती आहे, मला आभार मानायला सांगितलेलं आहे, पण आप्पांचं आणि त्याच्यात भाषण करायचं नाही आहे. पण आप्पांचं आत्ता मी जेव्हा बघतो दादा, आता त्यांची पिढी, त्यांना ओळखणारी पिढी, त्यांचं काम बघितलेली पिढी आता खूप कमी राहिलेली आहे, नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे आत्ता ज्यावेळेस आम्हाला तशी एखादा व्यक्ती भेटतो आणि तो आप्पांबद्दल विषय काढतो तर तो सतत चलावा असा वाटतो, असं नेहमी वाटत राहतं कुठेही गेलं तर. आणि मला वाटतं पुढच्या 5-10 वर्षानंतर आयुष्यात तो एखादा माणूस राहणार नाही की जो आप्पांबद्दल परत आम्हाला काहीतरी सांगू शकेल, नातवांना, की कशा पद्धतीने त्याच्या आजोबांनी या मराठवाड्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काम केलं. त्याच्यामुळे मला वाटतं पुढच्या 5 वर्षानंतर आम्हाला त्या लोकांसमोर कधी बोलायची संधीही भेटणार नाही आहे. मी आपल्या सर्वांचे या निमित्ताने आभार मानतो. मी मागच्या वर्षीसुद्धा काका असाच कार्यक्रम होता, 11चा होता आणि लोक 1 वाजता आली. त्यावेळेसही मी जितकी लोक मान्यवर आली होती त्यांना सांगितलं होतं, आमच्या माजलगावची लोक अत्यंत हुशार आहे, काम उरकल्याशिवाय स्वतःचे ती तुमच्या कार्यक्रमाला येत नाही. त्याच्यामुळे 11चा टाईम जरी दिला तरी 1-2 त्या ठिकाणी वाजले पाहिजे. या निमित्ताने आम्हाला शेतकऱ्यांना पोखऱ्याच्या योजनेबद्दल, शासनाच्या योजनेबद्दल भरपूर चांगल्या पद्धतीने माहिती भेटली. मी या निमित्ताने सर्वांनाच विनंती करेल, दादासुद्धा इथे आहेत, आपण दादा महाराष्ट्र शासनाकडे निश्चितपणाने या मागण्या करू शकतात. मी काय स्वतः वैयक्तिक शेती करत नाही. शेतकरी काका 3 टाईपचे असतात. आता एक नुसता शेती मालक असतो, त्याची शेती दुसरं कोणीतरी करतंय. म्हणजे माझ्या नावाने 7-12 आहे, माझे वडील सगळी शेती बघतात. माझे वडील सारखे काही शेतकरी असतात जे 24 तास शेतामध्ये असतात, जे कधीच वर्षातून सुट्टी घेत नाही, ते फक्त त्यांची शेती बघतात आणि त्याच्यामध्ये आनंद मानतात. आणि काही मध्यम असतात, मग ते शेती करतात, शेतीपूरक व्यवसाय करतात, वेगळे व्यवसाय करतात. असे 3 पद्धतीचे शेतकरी त्या ठिकाणी असतात.
आणि या योजनेचा जो सरकारी योजनेचा फायदा असतो तो खऱ्या अर्थाने त्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना झाला पाहिजे, ज्यांच्याकडे ना खूप जास्त पैसा आहे स्वतःच्या शेतीमध्ये, तिथे तंत्रज्ञान वापरण्याचा, तिथे टेक्नॉलॉजी वापरायचा, ट्रॅक्टर घ्यायचा, याचा त्याचा, पण नेमकं या गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत खरं जर पोचायचं असेल तर त्यांच्या बांधापर्यंत पोचणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि मला दादा कुठेतरी वाटतं की महाराष्ट्र शेतीसाठी इतका मोठा शेतकऱ्यांचा हा प्रदेश आहे, पण शेतीची ट्रेनिंग आपल्याकडे बांधावर जाऊन भेटणं हे खूप दुर्मिळ आहे आणि याच्याकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष दिलं पाहिजे. MP वगैरेमध्ये जशा पद्धतीने होतात त्या पद्धतीने थोडं आपण जर पुढे गेलो तर निश्चितपणाने शेतकऱ्यांना या अर्थाने फायदा होईल. इथे बसलेले शेतकरी मला माहिती आहे, जे सायंटिस्ट बोलले त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त अनुभव कधी कधी शेतकऱ्यांना जास्त असतो. खरी परिस्थिती ग्राउंड लेवलवर काय असते, म्हणजे ते बोलत असताना मी मागे बघत होतो, एक कोण हसतंय, कोण काय बोलतंय, कोण काय बोलतंय, पण ही खरी परिस्थिती आहे. आम्ही सुद्धा ज्यावेळेस काही ठिकाणी असे प्रयोग बघायला जातो त्यावेळेस सीमित गोष्टीमध्ये ते प्रयोग केलेले असतात. 1 गुंठा 10 गुंठ त्यांच्याकडे लेबर असतं. आज आपल्याकडे परिस्थिती बघितली तर कृषी विभागाकडे सुद्धा लेबर भेटत नसेल आपल्याला कृषी विभागाच्या शेतीमध्ये प्रयोग करण्यासाठी. ही परिस्थिती आपल्याकडे निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे हे AI असेल, टेक्नॉलॉजी असेल, मला सांगायचे जे मध्यम शेतकरी आहेत, 30 एकरच्या वर असणारा हा खूप मोठा शेतकरी झाला आणि 10 एकरच्या खाली आल्याला आपण जरा गरीब शेतकरी म्हणू. हे जे मध्यम आहेत ना, 15-20 एकरवाले, हे सगळ्यात जास्त परेशान आहेत. हे 30 वर्षापूर्वी सुद्धा मोटरसायकलवरच होते आणि आता 30 वर्षानंतरही मोटरसायकलवरच आहेत. जो पायी होता तो मोटरसायकलवर आलाय, जो मोटरसायकलवर होता मोठा शेतकरी तो गाडीत आहे. पण ही खरी अडचण त्या 15-20 एकरवाल्याची आहे. आज ह्यांची काळाची गरज आहे की हा AI सारखी टेक्नॉलॉजी आपण आत्मसात केली पाहिजे. ही काय 100% फुल प्रूफ नाही आहे. जसं आता चाटे साहेबांनी सांगितलं 50 टाकले 1 भेटतील असं काही त्याच्यातला विषय नाही आहे, पण कुठेतरी आपल्याला मधला रस्ता त्याच्यामध्ये निश्चितपणाने वापरला पाहिजे, कारण ही आपल्या पुढच्या पिढीची गरज आहे. जर माझ्या वडिलांनी मला शेती द्यायची असेल तर ती निश्चितपणाने कशा पद्धतीने माझ्या हातामध्ये येते आणि काय परिस्थितीमध्ये येते ही सुद्धा निश्चितपणाने त्या ठिकाणी बघण्यासारखी गोष्ट आहे. मी काय मुलांना बघितलेलं आहे ज्यांना शेती भेटली, आमच्या वडिलांनी विहीर पण नाही केली, हे पण नाही केलं, ते पण नाही केलं, इथपासून सुरुवात होते. त्याच्यामुळे पुढे भविष्यामध्ये ह्या टेक्नॉलॉजी, लेबरवर डिपेंडन्सी कमी, शेवटी 15-20 एकरमधून एखादा एकर विकून आपल्याला हे पैसे सगळे त्या शेतीमध्ये घालायला लागणार आहे, तर पुढच्या पिढीला ही शेती परवडणार आहे आणि त्या पद्धतीने आपण जाणार आहे. त्यामुळे मधला मार्ग काढण्यासाठी एक व्यवस्थित इथे सुद्धा आपण VSIला सुद्धा विनंती करेल, कारखान्याच्या मार्फत आमची त्या दिवशी शेती समितीमध्ये सुद्धा चर्चा झाली. आमच्याकडे एखाद्या गावामध्ये काही सामाजिक संस्था असतील, कारखाना असेल, असे मिळून आपण त्या ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरायचा प्रयत्न करू. आमच्या इकडचा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे या भावनेतूनच आम्ही सगळे या ठिकाणी काम करतोय. मला खात्री आहे आपण इथे आलेल्या सर्वजणांनी या गोष्टीचा विचार करताल. या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमाच्या अध्यक्षमधून आदरणीय काकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली, आदरणीय दादांनी आज बीडला इतका मोठा कार्यक्रम असताना सुद्धा दादांना ते टाळून इथे थांबले, त्याच्याबद्दल सुद्धा मी सर्वांच्या वतीने दादाचे आभार मानतो. आणि या ठिकाणी उपस्थित आम्हाला जे मार्गदर्शनासाठी या ठिकाणी सुरवसे साहेब आलेत, ते VSIमध्ये काम करतात, पश्चिम महाराष्ट्र वाटतात, पण ते ॲक्च्युली आंबेजोगाईचे आहेत. त्यांचं आता मूळ शोधलं, मी त्यांना विचारलं, ते म्हणे मी आंबेजोगाईचं आहे, पण आमचे आजोबा त्या ठिकाणी, पंजोबा त्या ठिकाणी गेले होते आणि तिकडेच राहिले. म्हणजे आता त्यांचं सुद्धा कनेक्शन आपल्याला आहे. VSIमध्ये जर कोणाला कधी काही काम वाटलं तर मराठवाड्याचे म्हणून सुद्धा आपण मोकळ्यापणाने जाऊ शकतो. ही सुद्धा एक वाट आपल्याला त्या ठिकाणी मोकळी झालेली. आपण सर्वजण इथले सर्व अधिकारी कृषी विभागाचे आपण आलात, आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपल्याला मी आभार मानतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला. कार्यक्रमानंतर जेवणाची आपल्या सर्वांची सोय त्या ठिकाणी केलेली. आपण जेवणाचा आस्वाद घेऊनच या ठिकाणी जावं एवढीच विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद भैयासाहेब. खरं म्हणजे मोठ्या साहेबांचं आपणचं स्मरण आणि आपले डोळे पाणावले, त्याबरोबर इथे सर्वांचेच चाळ पाणवले. ते एक खूप विलक्षण व्यक्तिमत्व असं साहेबांचं होतं. त्यांच्या जयंतीनिमित्त आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने पुनश्च एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा. आणि सर्वांना सविनय विनंती आहे की सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. हां, सर्वांनी जेवण करून जायचं आहे कृपया. पाठीमागे भोजनाची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. अगदी शिस्तीमध्ये सुरुची अशा भोजनाचा आस्वाद आपण सर्वांनी घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी भोजन करून जायचं आहे. व्यासपीठाच्या समोर म्हणजे अगदी पाठीमागच्या बाजूला भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मी आपणाला सविनय विनंती करतो, नवनिर्वाचित माननीय वीरेंद्रदादा सोळंके साहेब यांचा सत्कार करू इच्छिणाऱ्यांना आपण थांबला होतात, आपण आता सत्कार करू शकता. कुणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नका. पाठीमागच्या बाजूला भोजनाची व्यवस्था तयार आहे. सुरुची अशा भोजनाचा आस्वाद आपण सर्वांनी घ्यावा ही आपणा सर्वांना विनंती आहे.